मला सांगा, एखादा पदार्थ आपल्याला का आवडतो? कारण त्याची चव चांगली असते. आता ही चव कुणाला कळते? जिभेला. म्हणजे आपण जिभेला ज्या पदार्थाची चव चांगली लागते तोच पदार्थ आपण खातो, बरोबर? पण हा विचार करायचा आहे की आपण जे खातो ते जिभेवर किती वेळ राहतं? तर जास्तीत जास्त 5 ते 10 सेकंद. पण पोटामध्ये ते तब्बल 3 ते 4 तास राहते. म्हणून आपण ज्या चवीचा विचार करतो ती पदार्थाची चव वाढवण्यासाठी काय केलं जातं? त्या पदार्थांवर वेगवेगळे संस्कार केले जातात. संस्कार म्हणजे काय? तर प्रक्रिया. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे मसाले टाकले जातात, आधी शिजवतात, भाजतात किंवा तळतात, अशा वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात, मॅरिनेट केले जातं. आता ह्या प्रक्रिया जेवढ्या जास्त तेवढ्या त्या अन्नातले पोषक घटक कमी कमी होत जातात. म्हणजे असं म्हणतात की जे अन्नपदार्थ तुम्ही कच्चे खाऊ शकता ते तुम्ही भाजू नये. जे भाजून खाऊ शकता ते शिजवायचे नाहीत. जे शिजवून खाऊ शकता ते तळायचे नाहीत. आणि जे तळून खायचे आहेत ते तुम्ही खाऊच नका. आता असं आपण करत नाही, पण कधीतरी 15 दिवसातून महिन्यातून एखाद्या वेळेस तळलेले पदार्थ खाणे ठीक आहे. आता चवीचं जे म्हटलं आहे तर ह्या चवी आहेत त्या 6 प्रकारच्या आहेत. म्हणजे षड्रस, मधुर, आम्ल, लवण, तिक्त, कषाय असे वेगळे 6 प्रकार चवीचे आयुर्वेदामध्ये सांगितले आहे. आणि ते उतरत्या क्रमाने आपल्या अन्नामध्ये असले पाहिजे. म्हणजे प्रत्येक चवीचा पदार्थ आपल्या रोजच्या आहारामध्ये अन्नामध्ये असला पाहिजे. फक्त त्याची चव उतरत्या क्रमाने असली पाहिजे. आता मधुर पदार्थ जास्त म्हणजे मधुर म्हणजे गोड नाही, तर इथं मधुर याचा अर्थ असा घ्यायचा आहे की जे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजची निर्मिती होते, जे आपल्याला एनर्जीसाठी गरजेचं असतं. म्हणजे शर्करा निर्मिती होते. तर असे पदार्थ आपण जास्त प्रमाणात खाल्ले पाहिजे. आणि बाकीचे पदार्थ, बाकीच्या चवींचे पदार्थ कमी प्रमाणामध्ये आपल्या आहारामध्ये असले पाहिजे. आहार आपला असा पाहिजे की ज्याच्यातून जिभेचं पोषण नाही तर आपल्या शरीराचं पोषण झालं पाहिजे. आपल्या शरीरामध्ये जे सप्तधातू आहेत त्याचं पोषण व्यवस्थित झालं पाहिजे, तरच आपल्या शरीराचं पोषण व्यवस्थित होणार आहे. आता हे सप्तधातू म्हणजे नेमकं काय आहे? तर सप्तधातू म्हणजे 7 धातू जे आपल्या शरीरामध्ये असतात. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे 7 धातू आपल्या शरीरामध्ये असतात. जेव्हा आपण जेवतो त्या अन्नाचे पोटामध्ये पचन होते. पचन झाल्यानंतर एक सार भाग तयार होतो आणि एक मलभाग तयार होतो. मलभाग हा उत्सर्जन संस्थेद्वारे एक्सक्रीटरी सिस्टीमद्वारे बाहेर टाकला जातो. आणि जो सार भाग आहे त्या सार भागापासून ह्या सप्तधातूंचे पोषण होत असते. तर सार भागापासून पहिला बनतो रसधातू. सार भाग तयार झाल्याच्या नंतर 3-4 दिवसांनी रसधातू बनतो. रसधातू व्यवस्थित तयार झाला तरच पुढे रक्तधातू बनेल. रक्तधातू पण व्यवस्थित तयार झाला तर पुढे मांसधातू बनेल. मांसधातू व्यवस्थित तयार झाला तर पुढे मेदधातू, असे क्रमाक्रमाने मग अस्थि, मज्जा आणि शुक्रधातू तयार होतात. आता याच्यामध्ये अस्थि म्हणजे हाडे. तर साधारणतः आपलं कोणाचंही जेव्हा फ्रॅक्चर होतं तर ते फ्रॅक्चर 21 दिवसांनी काढतात हे आपल्याला माहिती आहे. का तर 21 दिवसांमध्ये हाडे जुळली जातात. म्हणजे अस्थिधातू जोडले जातात. म्हणजे अस्थिधातूचे पोषण होण्यासाठी रसधातूपासून अस्थिधातूपर्यंत साधारणतः 20-21 दिवसांचा कालावधी लागतो. हेच कारण त्याच्यामध्ये आहे की प्लास्टर आहे ते 20-21 दिवसांसाठी ठेवतात. तर पुढे ह्या धातूंचं पोषण व्यवस्थित झालं तरच आपल्या शरीराचं पोषण व्यवस्थित होणार आहे. आणि त्याच्यासाठी आपल्या अन्नामध्ये फक्त चवीचा विचार नाही केला पाहिजे, तर त्याच्यातून कोणते कोणते पोषक घटक आपल्याला मिळणार आहे त्याचा विचार केला पाहिजे. अन्न कसे आहे? अन्न तारी, अन्न मारी, अन्न नाना विकारी. अन्न तारी म्हणजे काय? आपलं पोषण करतं अन्न. अन्न मारी म्हणजे काय? जर अतिरेक झाला तर वाईट परिणाम होतात. आणि अन्न नाना विकारी म्हणजे त्या अन्नाचं जर व्यवस्थित पचन झालं नाही तर अपचन झालं तर त्यापासूनच वेगवेगळे आजार आपल्याला जडतात. आणि असं म्हणतात की बरेचसे आजार हे पोटापासून सुरू होतात. म्हणजेच अन्नाचं पचन व्यवस्थित झालं नाही तर तिथून वेगवेगळ्या आजारांची निर्मिती होते. एकूणच काय तर अन्न खाताना फक्त जिभेचा विचार करायचा नाही तर आपल्या पूर्ण शरीराचे पोषण कसे होईल याचा विचार करायचा आहे. अजून एक, जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या जवळचे नातलग, मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना शेअर करा. धन्यवाद.